मंडळी, जर तुम्ही विविध बँकेमध्ये होम लोनसाठी अर्ज करत आहात आणि तुमचा अर्ज हा प्रत्येक बँक नाकारते किंवा लोन पास करत नाही, तर आज जाणून घ्या कोणत्या कारणामुळे तुमचा होम लोनचा अर्ज रिजेक्ट होतो। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होम लोन अर्ज रिजेक्ट होण्याची 11 कारणे कोणती। नमस्कार मंडळी, मी निलेश पूर्ण, तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल। कारण नंबर 1, कमी क्रेडिट स्कोर, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये बोलतो लो क्रेडिट स्कोर। होम लोनचा अर्ज नाकारण्याचे मुख्य कारण म्हणजे कमी क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर। हा तुमच्या परतफेडीचा इतिहास आणि क्रेडिट योग्यतेचे प्रतिनिधित्व करतो। त्यामुळे तुम्हाला होम लोन देण्यापूर्वी कोणीही तुमचा क्रेडिट स्कोर तपासेल, जो सिबिल सारख्या विविध क्रेडिट ब्युरोकडे उपलब्ध आहे। मंडळी, 750 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोर बँकेकडून चांगला मानला जातो, कारण ते भविष्यातील परतफेडीवरती तुमच्यावरती विश्वास ठेवू शकतात। कर्ज किंवा क्रेडिट कार्ड EMI मध्ये जर उशीर झाला किंवा डिफॉल्टमुळे तुमच्या क्रेडिट स्कोरवरती परिणाम होऊ शकतो। तथापि जर तुमचा गृह कर्ज म्हणजेच होम लोन अर्ज कमी क्रेडिट स्कोरमुळे नाकारला गेला, तर तुम्हाला एकतर होम लोन मिळणार नाही किंवा जास्त म्हणजेच उच्च दराने किंवा हाय इंटरेस्ट रेटने ते मिळेल। म्हणून वेळेवर परतफेड करून पहिला तुमचा क्रेडिट स्कोर सुधारणे आणि नंतर नवीन कर्ज अर्जासाठी अर्ज करणे हे उचित मानले जाते। नंबर 2 चे कारण, परतफेड करण्याची क्षमता, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतो ॲबिलिटी टू रिपे। मंडळी, तुम्ही गृह कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुम्ही मागितलेली कर्जाची रक्कम तुम्ही भरण्यास सक्षम आहात का हे समजून घेण्यासाठी बँकेचा प्रतिनिधी तुमच्या उत्पन्नाची झटपट पार्श्वभूमी तपासतो, म्हणजेच तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे याचे कॅल्क्युलेशन करतो। तथापि जर तुम्ही कर्जाच्या रकमेसाठी अर्ज केला असेल जो तुमच्या परतफेडीच्या क्षमतेच्या पलीकडे असेल, तर तुमचा गृह कर्ज म्हणजेच होम लोनचा अर्ज नाकारला जाण्याच्या शक्यतेचे हे एक कारण असू शकते। कारण क्रमांक 3, कामाचे स्वरूप म्हणजेच नेचर ऑफ वर्क। मंडळी, स्वयंरोजगार म्हणजे सेल्फ एम्प्लॉयड असलेल्या व्यक्तींच्या, विशेषतः लहान किंवा नवीन व्यवसायांच्या मालकांच्या तुलनेत पगारदार म्हणजे सॅलरीड पर्सनला किंवा वर्गातील व्यक्तींना त्यांच्या गृह कर्ज अर्जावरती मंजुरी मिळण्याची जास्त शक्यता असते। पगारदार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बँकांना सुरक्षितता आणि स्थिर उत्पन्नाची भावना दिसते। तथापि नवीन व्यवसाय मालकांच्या बाबतीत ती स्थिरता नाहीशी होते, कारण बँकांना स्वयंरोजगार म्हणजे सेल्फ एम्प्लॉयड असलेल्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीबद्दल खात्रीही नसते। म्हणून जर तुम्ही व्यवसायाचे मालक असाल, तर तुम्ही तुमचा गृह कर्ज अर्ज भरण्यापूर्वी तुमची कागदपत्रे जसे की उत्पन्नाचे पुरावे, किमान मागील 2 वर्षाचा ITR इत्यादी डॉक्युमेंट असणे हे आवश्यक असते। कारण नंबर 4, कर्जासाठी अर्ज करताना वय। मंडळी, जेव्हा वयाचा विचार केला जातो तेव्हा 2 परिस्थिती असतात, जेव्हा गृह कर्ज नाकारला जातो तेव्हा आणि जर कर्जदार एकतर नवीन असेल किंवा कर्जासाठी अर्ज करताना त्याचे वय रिटायरमेंटच्या जवळ असेल। अशा दोन्ही प्रकरणामध्ये गृह कर्जाचा म्हणजेच होम लोनचा अर्ज मंजूर करण्यासाठी बँक संकोच किंवा भीती बँकेला वाटते, कारण तो बँकेची परतफेड करण्याची क्षमता तपासू शकत नाही। म्हणून फ्रेशरचे उत्पन्न कमी असते आणि सेवानिवृत्तीच्या काळात जवळ असणारी कोणतीही व्यक्ती दीर्घकाळात EMI भरण्यास ही सक्षम नसते। कारण नंबर 5, मालमत्तेचे मूल्यांकन, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतो आपण अंडर व्हॅल्युएशन ऑफ प्रॉपर्टी। मंडळी, सहसा बँका मालमत्तेच्या मूल्याच्या 90% पर्यंत गृह कर्ज देतात। बाजारभाव कितीही असला तरी बँका त्याच्या स्वतःच्या मालमत्तेचे मूल्यांकन करतात, जसे की बांधकाम गुणवत्ता, स्थान, वय आणि इमारतीची स्थिती इत्यादी। तुमच्या मिळकतीचे तुमच्या मालमत्तेचे मूल्यांकन कमी असल्याचे कळल्यास बँक मॅनेजर तुमच्या होम लोनचा अर्ज नाकारू शकतो। कारण नंबर 6, अस्थिर रोजगार म्हणजेच अनस्टेबल एम्प्लॉयमेंट। मंडळी, ज्या व्यक्ती वारंवार 6 महिन्यापासून 8 महिन्याच्या आत नोकऱ्या बदलतात त्यांना बहुतेक बँकांकडून ट्रस्टेड मानले जात नाही।
जर तुम्ही स्थिर कर्मचारी आहात जे किमान 1 वर्षासाठी संस्थेसाठी किंवा त्या ऑर्गनायझेशनसाठी काम करत आहेत, त्यांना बँकांकडून आदर्श कर्मचारी मानले जाते, कारण त्यांची स्थिरता ही कर्जाच्या वेळेवर परतफेड सुनिश्चित करते. कारण नंबर 7, सह अर्जदाराचा खराब क्रेडिट स्कोर म्हणजेच बॅड क्रेडिट स्कोर ऑफ को-अप्लिकंट. मंडळी, आज बहुतेक व्यक्ती EMI चे ओझे कमी करण्यासाठी सह अर्जदार म्हणजेच को-अप्लिकंट जसे की पती, पत्नी, पालक, मुलगा किंवा अविवाहित मुलगी सह गृह कर्जासाठी अर्ज करतात. आणि तुमच्या सह अर्जदाराचा क्रेडिट स्कोर खराब असेल, जरी तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असला तरीही बँक तुमचा गृह कर्ज म्हणजेच होम लोनचा अर्ज नाकारू शकतो. कारण नंबर 8, तुमच्याद्वारे हमी दिलेली परतफेड करण्यात विलंब म्हणजेच डिले इन रीपेमेंट गॅरंटेड बाय यू. मंडळी, जर तुम्ही सर्व कर्ज आणि क्रेडिट कार्डची EMI वेळेवर भरत असाल आणि तुमचा ट्रॅक रेकॉर्ड स्पष्ट आहे, परंतु जर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबासाठी कर्जाची हमी दिली म्हणजेच गॅरंटर म्हणून हमी दिली असेल, म्हणजेच गॅरंटर बनलात आणि तुमचे मित्र किंवा नातेवाईक हे कर्जाची वेळेवर परतफेड करत नसतील, तर ते तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये दिसून येत आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण नंबर 9, करंट लोन. मंडळी, तुमचा कर्ज ते उत्पन्न प्रमाण DTI 30% पेक्षा जास्त असल्यास तुमचा गृह कर्ज अर्ज हा नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही आधीच इतर EMI भरत असाल आणि गृह कर्जासाठी EMI भरल्यास तुमच्या पगारीची मोठी रक्कम ही वापरली जाईल आणि तुम्ही तुमचे देयक म्हणजेच EMI चुकवू शकता. तर बँक तुम्हाला गृह कर्ज देण्यास विचार करेल. मंडळी, ही सर्व माहिती तुमच्या सिबिल स्कोअरद्वारे तुम्ही भरत असलेल्या इतर EMI बद्दल ही सर्व माहिती बँकेला इन्स्टंट कळत असते. म्हणून चालू असणाऱ्या कर्जाचे हप्ते हे वेळेवर भरणे हे चांगला क्रेडिट स्कोअर राखण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. कारण नंबर 10, अपूर्ण किंवा खोटे डॉक्युमेंट्स. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इनकम्प्लीट फॉल्स डॉक्युमेंट्स. मंडळी, कोणत्याही कर्जासाठी योग्य आणि प्रामाणिक कागदपत्रे सादर करणे हे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला गृह कर्ज ऑफर करून बँक दीर्घ कालावधीसाठी तुम्हाला मोठी रक्कम कर्ज देण्याची ही रिस्क घेत असते, त्यासाठी सर्व हे कागदपत्र म्हणजेच वयाचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, मालमत्तेची कागदपत्रे इत्यादी इत्यादी नीट तपासणे महत्त्वाचे असते. जर तुम्ही बँकेने विचारलेली सर्व कागदपत्रे सबमिट केली नाहीत किंवा खोटी किंवा फॉल्स डॉक्युमेंट्स किंवा तुमच्या स्वाक्षऱ्या जुळत नसल्या तरीही बँक तुमचा अर्ज पुढे प्रोसेस करत नाही. कारण नंबर 11, ना हरकत प्रमाणपत्र नसणे म्हणजेच नो ड्यू सर्टिफिकेट. म्हणजे तुम्हाला खरेदी करण्यात स्वारस्य म्हणजेच इंटरेस्ट असलेल्या मालमत्तेच्या विक्रेत्याने प्रायमरी ओनर किंवा बिल्डर यापूर्वी गृह कर्ज घेतले असेल तर कर्जाची संपूर्ण रक्कम परत केल्यानंतर त्याला कर्ज देणाऱ्याकडून तो नो ड्यू सर्टिफिकेट नावाची गृह कर्जाची NOC मिळालेली असावी. जर प्रायमरी ओनर किंवा बिल्डर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC देत नसेल तर बँक तुमचा होम लोनचा अर्ज नाकारू शकते. तर मंडळी, या 11 कारणामुळे बँक तुम्हाला होम लोन देत नाही किंवा तसा विचार करते. मंडळी, घर घेण्यापूर्वी विविध बँका आणि NBFC द्वारे ऑफर केलेल्या गृह कर्जाची तुम्ही पटकन तुलना करू शकता, परंतु लगेच निष्कर्षापर्यंत न जाणे देखील हे महत्त्वाचे असते. मंडळी, तुम्ही अर्ज करत असलेल्या गृह कर्जाच्या रकमेसाठी तुम्ही पात्र आहात का आणि तुमच्याकडे सर्व कागदपत्रे आणि क्रेडिट स्कोअर क्लिअर आहे का ते तपासा. कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत बँकेच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक बाबीबद्दल क्लिअर असाल तेव्हाच होम लोनसाठी अर्ज भरा, जेणेकरून बँक तुमचा गृह कर्ज म्हणजेच होम लोनचा अर्ज हा नाकारणार नाही. तर मंडळी, ही होती होम लोन रिजेक्ट होण्याची 11 कारणाबद्दल माहिती. म्हणजे आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि
तुमच्या अरुणा फाउंडेशन या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.